यानंतर हार्मोनियमला साथ देणारे आदरणीय राजेंद्र भाऊ कठाणे यांचं स्वागत, कठाळे यांचं स्वागत गोपालदादा करतील अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर आदरणीय अरुण भाऊजी ठेवकर यांचं स्वागत राणेदादा करतील अशी मी त्यांना विनंती करते. लाईट होता कुठून लागते लावू त्यानंतर आदरणीय बबनदादा कापटे यांचं स्वागत देशमुख करेल अशी मी त्याला विनंती करते. त्यानंतर आदरणीय मेटकर दादा यांचं स्वागत सम्राट दादा करतील अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर आदरणीय राजाभाऊ साबळे यांचं स्वागत अक्षय राणे करेल अशी मी त्याला विनंती करते. यानंतर आपल्या गुरुदेव नगर येथील जीवनजी डहाके सर यांचं स्वागत उद्धव दादा करतील अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर केने दादा यांचं स्वागत ओंकार दादा करेल अशी मी त्याला विनंती करते. त्यानंतर आदरणीय मलमे दादा यांचं स्वागत गणेश भाऊ करतील अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर चिरंजीव अक्षय राणे याचं स्वागत राजूरकर दादा करतील अशी मी त्यांना विनंती करते. इथेच आपला स्वागताचा कार्यक्रम संपलेला आहे. आदरणीय हरिभक्त परायण धर्माडे महाराज यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करावी. पुढून आहे की ना श्लोकाने आणि ग्रामजींच्या भजनाने या कीर्तन सुरुवात होत आहे. ओम नमो विश्वचालका जगदवंद्या ब्रह्मांड नायका एकची असोनी अनेका भाससी विश्वरूपी सद्गुरुनाथ महाराज की जय. भगवान वंदनीय राष्ट्र संत सिद्धोजी महाराज की जय. माय मंजुळा माता की जय. समर्थ सद्गुरु श्री संत आडकोजी महाराज की जय.
देशात समता अहो देशात समता नांदवा 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 ग्राम जयंतीचा मंत्र गाहो नवा ग्राम जयंतीचा मंत्र गाहो नवा नवा ग्राम जयंतीचा मंत्र गाहो नवा देशात समता नांदवा देशात समता नांदवा 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 राम जयंतीचा मंत्र गाहो नवा राम जयंतीचा मंत्र गाहो नवा राम जयंतीचा मंत्र गाहो नवा एकाच्या महालात फुलदाती बागा एकाच्या महालात फुलदाती बागा दुसऱ्यास धड नाही राहण्यास जागा दुसऱ्यास धड नाही राहण्यास जागा एकाच्या महालात फुलदाती बागा दुसऱ्यास धड नाही राहण्यास जागा अन्नासाठी फिरतो अन्नासाठी फिरतो नागवा 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 राम जयंतीचा मंत्र गाहो नवा राम जयंतीचा मंत्र गाहो नवा देशात समता अहो देशात समता मानवा मानवा राम जयंतीचा मंत्र गाहो नवा राम जयंतीचा मंत्र गाहो नवा राम जयंतीचा मंत्र गाहो नवा क्रांतीची ही लाट गावात आली क्रांतीची ही लाट गावात आली सत्यास न्यायास प्रेमास व्याली सत्यास न्यायास प्रेमास व्याली क्रांतीची ही लाट गावात आली सत्यास न्यायास प्रेमास व्याली राखा ही छाया अहो राखा ही छाया वैभवा 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 राम जयंतीचा मंत्र गाहो नवा राम जयंतीचा मंत्र गाहो नवा नवा राम जयंतीचा मंत्र गाहो नवा देशात समता देशात समता नांदवा 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 राम जयंतीचा मंत्र गाहो नवा राम जयंतीचा मंत्र गाहो नवा राम जयंतीचा तो दास तुकड्या तो दास तुकड्या तो दास तुकड्या विनवूनी सांगे पैसूसला सर्व एकाची रांगे पैसूसला सर्व एकाच रांगे तो दास तुकड्या विनवूनी सांगे पैसूसला सर्व एकाची रांगे निज धर्म तत्वा अहो निज धर्म तत्वा जागवा 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 राम जयंतीचा मंत्र गाहो नवा राम जयंतीचा मंत्र गाहो नवा नवा राम जयंतीचा मंत्र गाहो नवा देशात समता गाहो देशात समता नांदवा 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 राम जयंतीचा मंत्र गाहो नवा राम जयंतीचा मंत्र गाहो नवा राम जयंतीचा मंत्र गाहो नवा
जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम सद्गुरुनाथ महाराज की जय अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ध्यान राजा सुपात्र कया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ध्यानेश्वरासी गुरुदेव ऐसी हो दया जग का अंधेरा दूर हो सद्धर्म सूरज की प्रभा से दंभ सारे चूर हो अध्यात्म और विज्ञान के संयोग से सब हो सुखी सहयोग समता से यही सृष्टि करे हम स्वर्ग की मिलना कठिन है संत का बड़े भाग से मिलते कहीं गर मिल गए संजोग से तो सत्संगति मिलती नहीं सत्संग जिनको भा गया वह जन्म का साफल्य है अवतार उनका क्या कहूँ वैशेषा के सद्गुरुनाथ महाराज की जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम नरदेहाची सुंदर वेळा साधून घेलवलाही नरदेहाची सुंदर वेळा साधून घेलवलाही सुख कर हरी गुण गाय मनुजा सुख कर हरी गुण गाय मनुजा सुख कर हरी गुण गाय नरदेहाची सुंदर वेळा नरदेहाची सुंदर वेळा साधून घेलवलाही
सुखकर हरी गुण गाई नाही भरवसा पळ प्राणाचा नाही भरवसा फळ प्राणाचा कधी यमराजाने देई कधी यमराजाने ओ नाही भरवसा पळ प्राणाचा कधी यमराजाने नाही भरवसा पळ प्राणाचा कधी यमराजाने सुख कर हरी गुण गाय मनुजा सुख कर हरी गुण गाय मनुजा सुख कर हरी गुण गाय नरवे हाती सुंदर वेळा चालून गेलो लारी नरवे हाती सुंदर वेळा चालून गेलो लारी सुखकर हरी गुण गाई मनुजा सुखकर हरी गुण गाई मनुजा सुखकर हरी गुण गाई मिठो पारख माई मिठो पारख माई कुमार कुमारी कुमार कुमार जय जय कुमार कुमार जय कुमार कुमार जय जय कुमार कुमार जय कुमार कुमार जय कुमार कुमार जय जय कुमार कुमार जय जय कुमार जय जय गोपाल कुमारी जय जय गोपाल जय जय गोपाल कुमारी जय जय गोपाल जय जय गोपाल कुमारी जय जय गोपाल सद्गुरुनाथ महाराज की जय परम पूज्यने गुरुदेव चरकरात वासणारी गुरुदेव शक्ती आणि वंदने गुरुमावली राष्ट्रसंत गुरुजी महाराजांच्या या ग्राम जयंती महोत्सवानिमित्त आपण सर्वजणांना माहीत आहे की अनेक दिवसांपासून विशेषतः इथं महिलांचं अतिशय सुंदर इथं ग्रामगीता पारायणवर एका ग्रंथावर चिंतन सुरू आहे. खरंच प्रथमतः त्या सर्व महिला भगिनींबद्दल आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया, स्वागत करूया. त्यानंतर आज सकाळपासून अतिशय उल्हासामध्ये इथे या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आणि दिवसभर आपण पाहतो सकाळपासून आरंभ झाला कार्यक्रमाचा आणि अतिशय सुंदर प्रकारे इथे प्रार्थनेवर चिंतन सुद्धा झालं होतं आणि आता गोवंश सुधारवर ॲडव्होकेट असून प्राध्यापक असून त्यांचं सुद्धा अतिशय मार्मिक इथे चिंतन झालेलं आहे आणि त्यानंतर ही माझ्या वाट्याला कीर्तनरूपी सेवा मी ते सादर करण्याचा प्रयत्न करीत आहोत. बरोबर जे आयोजक आहे विशेषतः उद्धवदादा वानखेडे यांनी मला ही संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा आभार मानतो. विशेषतः मी काही कीर्तनकार प्रवचनकार नाही परंतु वंदने माऊलांची सेवा करण्याचा एक योग येतो आणि ती सेवा करण्याची मला संधी दिलेली आहे. कारण जगदूर तुकोबरायकडे म्हणतात मज पामरासी काय थोरपण पायची वाहन पायवारी पायची वाहन पायवारी पायची वाहन पायवारी माझं पामराचे काय थोरपण माझं पामराचे काय थोरपण पायी वाहन पायी वाहन पायी वाहन पायी हो ग्राम जयंती महोत्सव हा सर्वीकडे अतिशय उल्हासामध्ये साजरा होत आहे. नेमकं ग्राम जयंती महोत्सवाची सुरुवात कधी झाली? आपण सर्वजण येथे ज्ञानी आहात, माझ्यापेक्षा वयाने ज्ञानाने सर्व गोष्टींनी गुणसंपन्न आहात, तरी आपणास सांगण्याची एक सेवा म्हणून मी इथे आलेलो आहोत. वंदनीय महाराजांचा 51वा वाढदिवस म्हणजे जन्मदिवस. गुरुदेव अनुयांना असं वाटलं की महाराजांचा सुद्धा आपण जन्मदिवस साजरा करावा. सर्व आपल्यासारखेच गुरुदेव फक्त महाराजांकडे गेले आणि महाराजांना म्हणू लागले, महाराज. सर्वजण आलेल्या महाराजांनी विचारलं अरे मंडळी कशी काय आली? तेव्हा सर्वांनी हात जोडून मला विनंती केली की महाराज आम्हाला तुमची जयंती साजरी करायची आहे, तुमचा जन्मदिवस साजरा करायचा आहे.
वंदनीय महाराज त्यावर काय बोलले असते? आपल्यासारख्या लोकांना म्हणू द्या तुमचा वाढदिवस साजरा करतो, आपल्या मुखातून पटून कधी करतो. महाराज म्हणाले, अरे इतके बुवा महाराज झालेले आहेत म्हणे, त्यामुळे तुम्हाला पुन्हा एक बुवा नवीन तयार करायचं आहे का म्हणे? माझा कशाला जन्मदिवस साजरा करता म्हणे? बिलकुल नको म्हणे, हे करू नका म्हणे. तर सर्वजण निरुत्साही झाले. पुन्हा त्यांनी आग्रह केला, नाही महाराज म्हणे, आम्हाला तुमचा जन्मदिवस साजरा करायचा संपूर्ण नियोजन झालेलं आहे म्हणे, राज्यभर नियोजन झालेलं आहे. वंदनीय महाराज म्हणाले, अरे तुम्हाला जन्मदिवस साजरा करून काय मिळणार आहे? आणि तुम्हाला जर माझा म्हणून जन्मदिवस साजरा करायचा असेल तर माझं एक वाक्य आहे का, माझा देशची माझे घर, देश दुःखी जणू माझेची शरीर, यासाठी निरंतर कष्टी होईना सांभाळाया. माझा प्राण माझा जीव कशामध्ये तुम्हा सर्वांना माहित आहे. जीव भावानी जव मी पाहिलं, जीव भावानी जव मी पाहिलं, माझं गावच मंदिर, माझं गावच मंदिर, भावान जवनी पाहिलं, भावान जवनी पाहिलं, माझं गावच मंदिर, माझं गावच मंदिर, माझं गावच मंदिर. मला जयंती साजरी करायची असेल तर ग्राम जयंती करा, गावाला साजरा करा, गावाला सुंदर बनवा. सुंदर देश बनाए अपना, सुंदर देश बनाए. सगळ्यांनी ऐकले, ठीक आहे महाराज. आणि म्हणाले, सुरुवात कुठं करणार? ग्राम जयंती कशी साजरी करणार तुम्ही, कुठे करणार? तेव्हा त्यांनी सांगितलं की भंडाऱ्याचे जे राजाराम दादा निर्वाण आहे त्यांनी संपूर्ण जबाबदारी घेतलेली आहे. त्यांनी असं ठरवलेलं आहे की इथून 300 किलोमीटरचा पल्ला तो सर्व पार करत जायचं. 51 पुरुष, महाराजांचा 51 वाढदिवस म्हणजे जन्मदिवस साजरा करायचा ठरवलं असल्यामुळे यांनी ठरवलं 51 पुरुष, 51 महिला आणि 51 मुलं इथून पदयात्रा करत जाशील. 51 ग्रामगीता ग्रंथ भेट देतील, 51 ठिकाणी सामुदायिक प्रार्थनाचे मंडळ स्थापन करतील आणि 51 रुपयाची राशी महाराजांना देईल, असं सर्वांनी ठरवलं. आणि अतिशय उल्हासामध्ये हा ग्राम जयंती महोत्सव साजरा करण्यात आला. तेव्हापासून या ग्राम जयंतीला सुरुवात झाली. परंतु आताच दादांनी अतिशय सुरेख भजन म्हटलं, महाराजांना तेच होतं सांगायचं. त्यावेळेस अंधश्रद्धा, विषमता सर्वीकडे पसरली होती, म्हणून महाराजांनी केलेली समता जी आहे देशामध्ये नांदली पाहिजे. कोण होते महाराज आपण सर्वांना माहित आहे. आज जेव्हा प्रार्थनेमध्ये चिंतन झालं तेव्हा सांगण्यात आलं, राम कृष्ण हे सर्व काही महाराज होते, पण आपण त्यांना ओळखू शकतो नाही. महाराजांना जेव्हा विचारलं आलं तेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे, मुझको ही मालूम कौन हूं मैं, लाज के मारे मौन हूं. यहाँ पर जो मैंने मैं बताया वही सच्चिदानंद कहलाया. टुकड़ा कहे मैं कभी मैं हूं, मेरा खेल है मैं जानता. परंतु आपल्याला ते कळलं किती साधा राहणीमान, किती साधा बोल. अरे मित्राशिवाय आपल्याला कधी बोलले नाही. ओ राम मुझमें, मैं राम कृष्ण स्वरूप झाले म्हणून महाराज सांगतात एका ठिकाणी, तुम क्या सुनाते हो, कान में बजे है बंसरी, रात दिन सुनाता हूं मैं प्यारे कन्हैया ने धरी. आपल्याला वाटते काय सुनते महाराज. अरे पंढरपूरचा पांडुरंग एकदा महाराजांना येताना पाहिलं आणि सांगितलं याची सगळीकडे चर्चा आहे. आणि असं म्हणतात, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत स्वामी मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य तिथून झालेली परंपरा जी आहे तो या परंपरेतला आहे असं म्हणतात. म्हणून पांडुरंग परमात्मा पाहू लागले महाराज कधी येते. आणि ते येत असताना जसे महाराज पांडुरंगा समोर आले, भगवान पांडुरंगाने सांगितलं की ठीक आहे, मी तुला प्रसन्न झालो, काय मागायच ते माग. परत देव जर आपल्याला प्रसन्न झाला तर काय मागू आपण, हे की नाही? काय नाही ते आराम होईल आपल्याला असं मागू. वंदनीय महाराजांना त्यांना वाटलं पांडुरंगा की काय मागते पाहायचं, खरंच त्या परंपरेतला आहे का. वंदनीय महाराजांनी काय मागितलं असेल, शांती अखंडित राहो, शांती अखंडित राहो, भेद लयाला जाओ जगाचा, भेद लयाला
जगाचा भेद लयाला जाऊ. विचार करा. पांडुरंग परमात्मा हसले आणि त्यांनी सांगितलं, अरे एवढं मोठं नको मागू म्हणे, थोडं कमी माग, नक्की दे. तू फक्त वर माग, मी तुझा पूर्ण करेल. वंदनीय महाराजांच्या मुखातून काय निघलं असेल, या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरची असा दे. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवची असादे. हे सर्व पंथ संप्रदाय हे कधी सुरे मतभेद नसुदे. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवची असादे. हे सर्व पंथ संप्रदाय हे कधी सुरे मतभेद नसुदे. जगाचं मग भारताचं. पांडुरंग परमात्मा म्हणाले, अरे अजून थोडं कमी करून म्हणा. तेव्हा वंदनीय महाराजांच्या मुखातून निघालं, सबका भला करो यही आवाज करेंगे. काय मागणं आहे संतांचं, आपलं मागणं कसं असते पहा. आपण संसारातलं मागतो, ते परमार्थातलं मागतात. म्हणून हा ग्राम जयंती महोत्सव आहे की नरदेह जो आपल्याला मिळाला, अनमोल नरदेह मिळालेला आहे. कितीतरी योन्या आपण भोगल्या, 84 लक्ष योन्या भोगल्यानंतर हा नरदेह प्राप्त झालेला आहे. आणि या ग्राम जयंती सोहळ्यानिमित्त आपण या नरदेहाचं कल्याण कसं होईल याचा नक्कीच विचार केला पाहिजे. त्यासाठी ही ग्राम जयंती असते. आपण जेव्हा शुद्ध होऊ, आपण जेव्हा पवित्र होऊ, तेव्हाच आपण गाव पवित्र करू शकतो, तेव्हा सर्वांना पवित्र करू शकतो. 84 लक्ष योन्या भोगल्यानंतर हा नरदेह मिळालेला आहे याचा आपल्याला भान नाही. किती तन्मयतेने संत आले. संत कशात येतात, जगाच्या कल्याणा सत्याच्या विभूती देह कष्टरी परोपकारे. फक्त त्या करता हे अवतार येतात. युगायुगातून कोणी, युगाता युगातून कोणी अवतार घेऊन जाती आणि तयाच्या तपोबलाने होत नव्या युगाची निर्मिती. वंदनीय महाराज युग निर्मिती करायला आले ते. आणि म्हणून त्यांचं म्हणणं आहे, हा अनमोल देहाचा व्यान घालून त्या काळामध्ये आज आपण पाहतो व्यसनाधीनतेवर अनेक नवीन नवीन कार्यालय उघडत आहेत. आणि देशामध्ये ही एक मोठी कीड लागली असं सरकार म्हणतात. त्या काळामध्ये वंदनीय महाराजांनी तरुणांना आवाहन केलं होतं. नशामुक्ती त्या काळामध्ये महाराजांनी केली. ते म्हणतात, झाला गर्क कसा गर्क कसा गर्क कसा व्यसना. झाला गर्क कसा गर्क कसा गर्क कसा व्यसना. उठ रे उठ करुणा देहा, उठ रे उठ करुणा देहा, उठ रे उठ करुणा देहा, उठ रे उठ करुणा देहा. या काळामध्ये वंदनीय महाराजांनी तरुणांना विशेष करून हाक मारली आणि तरुणांच्या मुखावरील जे गाण्याची सिनेमांची चाल होती, जी गाणी होती, ती वंदनीय महाराजांनी भजनाच्या स्वरूपात. काय महाराजांचे भजन व्हायचे, काय सांगवा महाराजांच्या भजनाची किमया लाख लाख लोक व्हायचे त्यांच्या भजनाला. आपण सर्वांना माहित आहे, कार्तिक पौर्णिमेला 160 वर्षीय स्वामी सिद्धारामजी महाराज यांना सहज महाराज म्हणाले की स्वामीजी मेरी कौन सी चीजें अमर रही. तेव्हा स्वामींच्या मुखातून निघालं, भगवान तेरी प्रार्थना, तेरी ग्राम गीता और तेरा भजन, ये तीनों चीजें क्या रहेगी, अमर रहेगी. आपण पाहिलं ग्राम गीता इथं अतिशय चांगल्या प्रकारे चिंतन सुरू आहे. ग्राम गीता हा ग्रंथ घराघरात पोहोचण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात, गुरुदेव सेवांची कार्य ना माझे तुझे. परिवर्तनास पाहिजे प्रभूचे आणि सर्वांचे. प्रत्येक घराघरामध्ये ग्रामगीता पोहोचणे आपल्या सर्व प्रचारकांचं कार्य आहे. मग पोहोचल्यानंतर काय होईल,
त्या गावामध्ये जावे लागेल, त्या गावामध्ये सामुदायिक प्रार्थना करावी लागेल, सामुदायिक प्रार्थनेवर चिंतन करावे लागेल. केवळ ग्राम जयंती करूनच होत नाही, ग्राम जयंती अंमलात कशी येईल. कारण आपल्या सर्वांना माहित आहे हा भारत देश कशाचा आहे, खेड्यांचा देश आहे. महाराजांनी प्रत्येक खेड्याचं निरीक्षण केलं, अभ्यास केला, संत कुठे नाही पोहोचले. ग्राममध्ये चिंतन करा, धूर निघत असेल धुरांड्यातून आपल्या स्वयंपाक घरापर्यंत राष्ट्रंत गेले. प्रत्येक घरामध्ये जायचे आणि तिथलं पाहायचे वातावरण आणि त्यावर ग्रामगीतेची निर्मिती झालेली आहे. भगवंताची अमर कृती आहे. काय म्हणतात महाराज, उत्तम पुरुषासरे उत्तम नारी, तरीच त्याचा संसार स्वर्गापरी. पुरुषाहुनी काकन भरी, महिला वरीच राहतसे. पुरुषापेक्षा काकणभर महिला वर आहे म्हणते. याच गुणे मातृदेव भव, वेदांनी आरंभीच केला गौरव. नररत्नांची खान अपूर्व, मातृजाती मोहनिया. महिलोन्नती अध्याय, मंजुळा माता विराजमान आहे त्या अध्यायावर. खरंच काय लोक, मंजुळा माता अशिक्षित होती म्हणतात. नवसाने पुत्र प्राप्त झाला, एकुलता एक पुत्र, आणि तोही देश सेवेसाठी, राष्ट्र सेवेसाठी अर्पण करणारी मंजुळा माता जी आहे ती कशी अशिक्षित राहील. जेव्हा त्यांची निर्वाणीची वेळ आली होती तेव्हा वंदनीय महाराजांना जवळ गेले, माऊलीची सेवा करत होते मंजुळा मातेची, आणि मायला म्हणाले, माय म्हणे व कशात काही राहिलं तर नाही म्हणे मनात तुझ्या, तुला काही द्यायचं राहिलं, काही इच्छा राहिली का म्हणे. तेव्हा मंजुळा मातेच्या मुखातून अशिक्षित म्हणणाऱ्यांना लाज वाटणारे शब्द निघाले. मंजुळा माता म्हणाल्या, नाही राणे, तुझं सगळं पाहून म्हणे मन भरून गेलं, पण एक गोष्ट लक्षात ठेव. काय माय सांगणं म्हणे, पंढरीची वारी सोडू नको म्हणे. आणि तो देवदेव करताना म्हणे, देव जो आहे म्हणे तो कुठे आहे माहित आहे का म्हणे, असं बोट करून दाखवलं आहे की असं म्हणजे बसली जनता जगात आहे म्हणे, त्याच्यामध्ये देव आहे म्हणे, देव आहे. ती सांगणारी मंजुळा माता, आणि तिला आपण अशिक्षित. वंदनीय महाराजांनी हेच घडलं. काय वंदनीय महाराज जीवनामध्ये 2-3 गोष्टी इतक्या घडल्या की नाही, अतिशय सुंदर घडल्या. एक म्हणजे अडकुरी महाराजांचं दर्शन, अडकुरी महाराजांची किमया, तिथून महाराजांना मिळालेली भजनाची स्फूर्ती, ही ग्रामगीतेमध्ये त्यांनी सांगितली आहे. सद्गुरु अड़कुजी ने कृपा सिंचन किया, तुम भी भजन लिखते रहो या आशीष मुझको दिया. तब से भजन लेखन बड़ा इस हाथ से संभले नहीं, गंगा प्रवाहित वाक्य रचना सहजी होती गई. अड़कुजी महाराज, मोल न कुछ भी लिया, गुरु ने मस्त दिया, काहीच घेतलं नाही म्हणतात, आणि सर्व काही मला दिलेलं आहे. मग महाराजांना जर आपण तुम्ही काय दिले का, तर मला लगेच म्हणतात, तंदिया मंदिया, तंदिया मंदिया, और जो बच गया धंदिया, और जो बच गया धंदिया, मंदिया 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 मंदिया, और जो बच गया धंदिया, और जो बच गया धंदिया, और जो बच गया धंदिया. काय सांगतात, सर्व काही अर्पण करावं लागते गुरुला. तन मन धन आपण तिन्ही अर्पण करू शकत नाही. शारीरिक श्रम करायचे म्हटलं तर आपण बरोबर पाडता पाय पाडतो. मन तर आपलं नेहमी संसारामध्ये इतकं गुरफडलेलं आहे की समाधी स्थळावर दर्शन करताना सुद्धा वाटते ही जेवली की नाही, घरी पोरगी एकटीच आहे, अशा विचार मनामध्ये येत राहतात. आणि धन तर विषयच नाही. लिहानमध्ये आमच्या नावाची 11 रुपये लिहून टाका, हे धन या गुरुच्या चरणी समर्पित. त्यासाठी आपल्याला नरदेह कशासाठी मिळाला आणि आपल्याला काय करायचं यासाठी वंदनीय महाराजांचं भजन घेतलेलं आहे की नरदेहाची सुंदर वेळा साधून गेलोलाही सुख कर हरी गुण गाई. तुम्हाला हरी गुण गायल्याने काय होते तुम्हाला माहित आहे. कृत युगामध्ये ध्यानाने, त्रेता युगामध्ये यज्ञाने, द्वापार युगामध्ये पूजेने आणि कलियुगामध्ये फक्त नामस्मरणाने परमेश्वराची प्राप्ती होऊ शकते असं म्हणतात सर्व संत ग्रंथ म्हणतात.
वंदनी महाराज सुद्धा म्हणतात हरी नाम घे फुकाचे जपमान वाचू वाचे सुटतील बंध सारे उपासे वाचे परंतु ते नाम घ्यायचं कसं आपण दिवस रात्र होरात्र नाम घेतो मग आपल्याला परमेश्वराची प्राप्ती का होत नाही याचं कारण एक आहे की नाम घेताना त्याचं ध्यान जे आहे ते चिंतन जे आहे ते आपल्या स्मरणात असलं पाहिजे आपण फक्त मुखाने नाम घेतो वंदनी महाराजांचं म्हणत आहे आपण नाम घेता घेता काम सुद्धा केलं पाहिजे हे की नाही मुखी नाम घ्यायचं आणि हाती काम घ्यायचं तर काय होईल देशामध्ये एकही भिकारी राहणार नाही गरिबी राहणार नाही आणि मुखामध्ये परमेश्वराचं नाव असल्यामुळे तो आपल्यापासून दूर होणार नाही हे वंदनीय महाराजांचं सांगणं आहे काय भजन होतं वंदनीय महाराजांचं त्यांनी त्याला धन म्हटलेलं आहे सबसे ऊंचा है धन मेरा प्यारा भजन सबसे ऊंचा है धन मेरा प्यारा भजन इस पे सारा तन मन कुर्बान रहेगा इसके सारा तन मन कुर्बान ऊंचा है धन मेरा प्यारा भजन सबसे ऊंचा है धन मेरा प्यारा भजन इसमें सारा तन कुर्बान रहेगा इसमें सारा तन कुर्बान रहेगा म्हणतात इस पे कुर्बान रहेगा काय भजन गंगावती महाराजाची महाराज उत्तर प्रदेशचा दौरा करून आले अलाहाबाद रेल्वे स्टेशनवर पोहोचले अलाहाबाद रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर त्यांना एक सुरदासजी होते ते सुरदासजी काय म्हणत होते एक भजन म्हणत होते नहीं बनता भजन हमी से हमी माया में लटके हुए हैं असं भजन वंदनीय महाराजांना ऐकू गेलं जसं ऐकू गेलं महाराजांना महाराजांनी सांगितलं थांबवा त्या सुरदासजींना बोलवा म्हणाले सुरदासजींना बोलवण्यात आलं वंदनीय महाराज म्हणाले स्वतः म्हणाले सुरदासजी और एखादा बोलो लेकिन जिस बुआ का पहले बोला उसी का बोलो हाँ शब्द कशी आहे सुरदासजी और एक भजन बोलो जिस बुआ का बोला है उसी का बोलो तेव्हा सुरदासजी म्हणाले क्या यार कोई भी आता है भजन बोलने को कहता है लेकिन देते कुछ नहीं हुशार राहतात ते अरे देते कुछ नहीं यावर बाबाजी म्हणतात इस बार जरूर मिलेंगे लेकिन जिस बुआ का गाया सुरदासजीनं 2-3 भजनं म्हटली महाराजांची कुठली गोष्ट उत्तर प्रदेशात दौरा करून अलाहाबाद रेल्वे स्टेशन आल्याची गोष्ट जशी म्हटले त्यानंतर सेवकांना महाराजांनी खुनी सांगितलं पैसे द्या त्या सेवकांनी 10 रुपये 20 रुपयाचे केले महाराजांनी सांगितलं की 100 ची नोट द्या 100 रुपयाची नोट घेतली आणि ती नोट त्यांच्या हातावर दिल्यानंतर उडू नये म्हणून हातात हात धरला आणि अशी दिली त्यांना ध्यान असतं त्यांनी असं पाहिलं सुरदासजींनी आणि म्हणालं इतनी बड़ी नोट बोले दिन भर फिरते बोले 5-10 रुपये नहीं मिलते बोले आखिर देने वाले कौन है बोले तेव्हा वंदनीय महाराज म्हणतात जिस बुआ का तुमने भजन गाया वही बुआ मैं हूं असं म्हटल्याबरोबर त्याच्या हातामधली एक तारी खाल कणखडी पडली आणि त्यांच्या चरणावर तो नतमस्तक झाला आणि त्यांच्या मुखातून शब्द निघाले ईश्वर कितना दयालु है आज पैसे भी मिल गए और भगवान भी मिल गए ये है वंदनीय महाराज भगवान भी मिल गए आपण आज म्हणून राहिलो भगवान दगडोजी त्यावेळेस लोकांना त्यांचा प्रत्यय आला ते महाराज भजन करणार म्हणून त्यांनी स्वामी सीतारामजी महाराजांनी सांगितलं की ग्रामगीता भजन आपल्या सर्वांना माहित आहे महात्मा गांधींचं व्रत कसं राहायचं महात्मा गांधी म्हणजे जे बोललं तेच करत होते सत्याच्या आधारित चालत होते जगाचे उद्दिष्ट आहे सत्य तिकडे जग करावे प्रवृत्त ऐसे ज्याचे ज्याचे कृत्य त्याची अकार निश्चय महात्मा गांधींना मौन होतं समोरचा दिवस 1936 ची घटना सुख कथाईचा कार्यक्रम सुरू झाला आर न्यायालयामध्ये बसून पंडित जवाहरलाल नेहरू राजेंद्र बाबू अनेक मोठमोठे मंत्री संत्री सर्वजण बसून तिथे आणि त्यावेळेस महात्मा गांधींनी चिठ्ठी लिहिली की आज के कतई यज्ञ में आपको भजन गाना है
महाराजांनी ती वाचली आणि पटकन त्याच्या मुखामधून पहिलं भजन निघालं, किस्मत से राम मिला जिनको उसने तीन जग पाले. ती एक तारी, त्या चिपळ्या आणि ते भजनाचा आनंद महाराजांचे शब्द मुखातून निघालेले गांधीजींच्या जिव्हारी लागले. आणि जसं भजन संपलं, हा महात्मा ज्याचं मौन होतं ते मौन फुटलं आणि म्हणाले, और एखादा बोलो. सगळे लोक त्यांच्याकडे पाहत राहिले, बापूजीचं मौन. महाराजांनी नंतर हर किती रोशनी में घुटुम भुल भुलैया तुम्ही तो हो हे भजन म्हटलं. असे अनेक भजन म्हटले. ते झाल्यानंतर महाराजांजवळ स्वतः महात्मा गांधीजी गेले आणि त्यांना म्हटलं की आज म्हणे काय झालं काही सांगता येत नाही. आदरणीय साबळे महाराज जे आले त्यांच्या नावाने काय म्हणून त्यांचं पाहू कीर्तन आम्ही शिकतो. ते स्वतः इथे येऊन बसले. आता काय कीर्तन होणार. तर महाराज एके ठिकाणी म्हणतात, एक दिवस म्हणतात, त्यावर उत्तर देतात, अजी प्रेम का पत्थर ही हमने मारना सीखा भला. कशाचा गोटा. प्रेम का सारा बदन है सत्य और प्रेम से ढला. शिवजनी महाराज होते. अजी प्रेम का पत्थर ही हमने मारना सीखा भला. लगता किसे वह चोट बन, यह तो प्रभु जाने कला. कई जीवों को लग गया और जीवों का जग गया. मुझको नहीं इसका पता, जब लग गया सो लग गया. असे कितीतरी महाराजांचे प्रमाण आपल्याला सांगता येईल. महाराजांनी भजनामध्ये काय ताकद होती, त्यामुळे त्यांनी सबसे ऊंचा है नाम म्हटलेलं आहे. तिसरं होतं सामुदायिक प्रार्थना. आपल्या सर्वांना माहित आहे, सर्वधर्मीय सामुदायिक प्रार्थना जिथे कुठे असेल, जिथे कुठे होत असेल, वंदनीय महाराजांचे शब्द आहे, जहां मेरी प्रार्थना है वहां मैं रहूंगा. त्यामुळे सामुदायिक प्रार्थना, ग्रामगीता वाचन आणि त्यांचे भजन ह्या गोष्टी आजही पाहतो आपल्याला. म्हणून हा देह जो मिळालेला आहे तो यासाठी मिळाला की तो सत्कारी गेला पाहिजे. म्हणून म्हणतो आपण की नरदेहाची सुंदर वेळा साधून घे. परंतु आपण याची नवलाई साधत नाही. म्हणून वंदनीय महाराजांना मला तर कितीतरी गेले देह सोडून, कितीतरी गेले देह सोडून, सांगते गेले देह सोडून, साथ न कवडी मनुजा साधीन कवडी. मनुजा सकलरी गुणगारी, मनुजा सकलरी गुणगारी. नरदेहाची सुंदर वेळा साधून गेलो राई, नरदेहाची सुंदर वेळा साधून गेलो राई. हरी गुणगारी, मनुजा हरी गुणगारी, मनुजा हरी गुणगारी. कितीतरी गेले साधन. किती स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे की अनेक जण महात्मे हुतात्मे कोणी असो, सर्वांना एक दिवस काय करायचं आहे, हा देह सोडून द्यायचा. ये मन मुसाफिर निकलना पडेगा, काया कोटी खाली करना पडेगा. भाड़े के भुवन को तू कब तक निहारे, एक दिन मालिक तुझे ही निकाले. इसका किराया भी देना पड़ेगा, ये मन मुसाफिर निकलना पड़ेगा. ठीक आहे नाही. हा देह आपल्याला एक दिवस सोडून जावा लागणारच. पण ज्याप्रमाणे आपण एखाद्या घरी गेलो आणि आपण जर म्हटलं आपल्याला भाड्यानं एखादी रूम पाहिजे, घर मालकाने आपल्याला भाड्यानं रूम दिली, दिल्यानंतर आपण तिथे राहिलो 6 महिने. आणि जेव्हा घर सोडून गेलो, घर मालकाने नंतर कुलूप उघडलं आणि पाहिलं आपण घर कसं स्वच्छ ठेवलं, त्या घराची अशी ती तैशी आपण केली. जे नाही ते त्या घरामध्ये टाकून ठेवलं. ज्या प्रकारे दिलं होतं सुंदर घर ते सगळं खराब करून टाकलं. ह्या कचऱ्याचा ढेगी तिकडे, लाईट काढून ठेवलेले, फॅन काढून ठेवलेला, कसं घर असतं व्यस्त करून ठेवलेलं आहे. थोडीशी स्वच्छता नाही त्या घरामध्ये.
की काय तुम्ही निघून गेले, परंतु 5-6 वर्षांनी म्हणा 10 वर्षांनी म्हणा पुन्हा तुम्हाला त्याच गावात यायचं काम पडलं आणि त्या गावामध्ये कुठंच रूम नाही आहे, त्याच घर मार्गाकडे रूम आहे फक्त. त्याच घर मार्गाकडे जावं लागणार आहे, रूम मागावं लागणार आहे. आणि तुम्ही जर गेले बा पैसे वाढवून घ्या पण मला रूम द्या, सांगा मला काय म्हणत देईल का? तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा तू ना कहीं बात कर ले, तू ना करे रखवाली, तू ना कहीं बात कर ले, तू ना करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. किती कही पण एक दिवस एवढं असून सुद्धा घराघरामध्ये आज ताणतणाव आहे, वातावरण तसे निर्मित झालेलं आहे आणि साधन कवडी येई म्हणते, परंतु मनुष्य आजही पैशासाठी एकमेकाचा जीव घ्यायला उठलेला आहे. म्हणून महाराजांनी एका ठिकाणी लिहिलेलं आहे, नाही तरी पैसा जहर, शांती लाभून दे क्षणभर, मानवास बनवितो वानर, चंचल चित्त करोनिया. एक म्हातारा आहे ना, घरामध्ये असाच कंजूस होता, इतका कंजूस की कोणाला 1 रुपया कधीच दिला नाही. त्या घरामध्ये मुलाचं लग्न झालं आणि सुनबाई आली. सुनबाई सामुदायिक प्रार्थना ध्यान करणारी होती बिचारी, रोज मस्त साध्याची सेवा करायची. एक दिवस एक भिकारी आला आणि बाई द्यावं म्हणे, काहीतरी द्यावं म्हणे. सुनबाईने घेतलं, गहू थोडेसे नेऊन द्यावं. साधारण बाई घस म्हणे, बिलकुल द्यायचं नाही. ए निघ रे म्हणे, चल निघ. बिचारा चालला गेला. मग सुनबाईने दुसऱ्या दिवशी मस्त गरम गरम पोळ्या केल्या, तूप लावलं आणि त्यांना म्हणाले वाढल्या जेवायला, मस्त जेवून राहिले. मामाजी म्हणे मागच्या वेळी मी खूप पुण्य केलं असेल म्हणे. भाऊनबाई म्हणे म्हणून तर तुम्हाला म्हणे गरम गरम तुपाच्या पोळ्या खायला भेटून राहिल्या म्हणे. मागच्या जन्मीचं पुण्य तुम्हाला यावेळेस कामी आलं म्हणे, त्याच्यामुळे चांगल्या पोळ्या भेटते. जर असंच तुम्ही पुण्य करत राहिले तर पुढच्या जन्मी तुम्हाला पोळ्या भेटत म्हणे, अशा नरम नरम. नाही तर भेटणार. 2-3 दिवसांना पुन्हा आला भिकारी. ते तसा भिकारी आला, ही गेली हाकलून म्हणे त्याला, नाही थांब ना म्हणे, राहू दे. गेला कोठारामध्ये, धान्याच्या कोठारामधून आणले गहू आणि त्याच्या झोळीत टाकले. सुनबाईने पाहिले, टाकल्यानंतर त्याला आनंद व्हायला पाहिजे ना भिकाऱ्याला, त्यानं असं केलं. झोळी घेतल्यानंतर आले मामांजी घरात. सुनबाई या दरम्यान गेली ना भिकाऱ्याला थांबवलं. काय झालं म्हणे? हो म्हणे, काय सांगा माऊली, यायची बिलकुल इच्छा नव्हती, पण तुम्ही पहिल्याच दिवशी सांगितलं म्हणे 2-3 दिवसांनी एक चक्कर मार. मग तुला दिलं ना म्हणे, एकच इंजेक्शन दिलं म्हणे फक्त. हो दिलं पण काहीच फायदा झाला नाही ना म्हणे. काऊन म्हणे, म्हणे चांगले गहू होते म्हणे, याच्यात सगळे अळ्या सोडलेवाले गहू त्यांना टाकून दिले म्हाताऱ्यानं. आता काय करावं म्हणे, तू बिनधास्त राह म्हणे, सामुदायिक प्रार्थना करतो म्हणे मी घरी, तू पुन्हा 2-3 दिवसाने. एकच दिलं इंजेक्शन, दुसरं दिलं सरळच होती म्हणे म्हातारा. बस 2 दिवसात काय झालं, पुन्हा तिने काय केलं, 2-3 दिवस पोळ्या झाल्या, एके दिवशी पुन्हा अशा पोळ्या खाताना काय म्हणे चव कशी राहिली पाहिजे म्हणे पोळ्याची. आज मामाजी म्हणे आज तुपाच्या पोळ्या नाही ना म्हणे. तूप लावलं नाही का? नाही, तूप तर लावलंच नाही म्हणे, पण ते सोंडे गिंडे राहते म्हणे त्या पोळ्या. तुला काही वाटते की नाही म्हणे? सुन्न आहे म्हणून काय झालं म्हणे, जास्त करून राहिली म्हणे तू. नाही म्हणे मामाजी, मी तुमच्या पोरीसारखी आहो म्हणे. तुमच्या आनंदामध्ये
विरजण पडू नये असं मला वाटते म्हणे. समजा तुम्हाला पुढचा जन्म मिळाला म्हणे, तुम्ही आता भिकाऱ्याला कोणते गहू दिले तुम्हाला माहिती आहे म्हणे, सोंड्या अळ्याचे गहू दिले हो म्हणे तुम्ही. पुढच्या जन्मी तुम्हाला सोंड्या नळ्याचे गहू जर खावं लागला तर तुम्हाला थोडी सवय असायला नको का? ह्या जन्मी तुम्ही खाल्लेच नाही, पुढच्या जन्मी तसे गव्हाच्या पोळ्या तुम्हाला आल्या, तुमचं खाणं होईल का म्हणे मामाजी, तुम्हीच सांगा म्हणे. असं तर ठीक आहे, उद्या पण चांगले देतो म्हणे, जा म्हणे. पुन्हा दुसऱ्या दिवशी भिकारी आला ना, एकदम चांगले गहू दिले त्याला, फुल झाला. म्हणजे कंजूशी करायला पाहिजे, लक्षात ठेवा. काटकसर करायलाच पाहिजे, परंतु कशी करायला पाहिजे, आणि पैसा जीवनामध्ये कमवायलाच पाहिजे. तुम्हाला पैसा तरी जहर म्हणतात महाराज, हो. कसा जहर आहे त्याचं उत्तरही महाराजांनी सांगितलेलं आहे. आणि चांगला कसा आहे सुद्धा महाराज सांगतात ग्रामगिरीच्या माध्यमातून. जसं जगद्गुरु तुकोबार एका ठिकाणी म्हणतात, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करे, उदास विचारे वेच करे, उदास विचारे वेच करे. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करे, उदास विचारे वेच करे, उदास विचारे वेच तुकोबारा म्हणतात. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगून राहिले, तुम्ही म्हणतात कुठे म्हटलं, उघडा ग्राम गीता, पैसा नियमांनी मिळविला, तारतम्याने खर्ची घातला, तरीच सौख्य देतो जीवाला, जीवना माझी. कसा कमा म्हणते, तारतम्यानं. आपण पैसा कसा कमवतो तुम्हाला माहित आहे की नाही. धुऱ्यावर धुरे फोडणं सुरूच आहे, लोकांना लुटणं सुरूच आहे. वंदनीय महाराज मंडळीकडे, आणि मी नाही म्हणतो, मी माझ्या हातचं काही लावणार नाही. संतांचं बोलावं माणसानं, स्वतःच काही सांगावं नाही. स्वतःच आपली बायको ऐकत नाही, तो लोकांना काय सांगत. खूप जण असं राहते, मला असं वाटते, अरे बाबा तुझ्या घरी सांगणं काय वाटते, संत काय सांगते हे सांगायला पाहिजे, की नाही. वंदनीय महाराज म्हणतात, सरकारी अफसर होकर भी सेवा करना नहीं सीखा, ठीक है. अर्जदारों से खाता है पैसा, अर्जदारों से खाता है पैसा, देश का गौरव खोता तूने रे भाई, सच्चा तूने भाई सच्चा धर्म लिखा, भाई सच्चा धर्म लिखा, सच्चा धर्म हो, सच्चा धर्म नहीं जाना, तूने भाई सच्चा धर्म लिखा, मेरे भाई सच्चा धर्म नहीं जाना. भजन कोणाचं आहे, महाराज. महाराज म्हणतात, सरकारी अफसर होकर भी सेवा करवाई सीखा, अर्जदारों से खाता है पैसा, हे सगळीकडे सुरू आहे. म्हणून हा पैसा कधी कामी येत नाही, किती काही कमाई तरी आपल्याला समाधान सुख देऊ शकत नाही. विचार करा, मंडळांची एवढी मोठी बिल्डिंग आणि त्यांच्या समोर झोपडी या तुकडोजी महाराजांची. ते म्हणतात, येता तरी सुखे या, जाता तरी कोणावरी न बोजा, पाहुनी सौख्य माझे. आता तुम्ही मला सौख्य कुठं, हो. महाराजांची परिस्थिती अतिशय बिकट होती, दरिद्री होती, गरिबी होती. हे जीवनात कधीच कोणाला संतांबद्दल असं म्हणू नका, लक्षात घ्या. तुम्हाला असं कसं म्हणाल, हो. जुन्या संतांपासून दाखले देऊ शकतो मी. संत ज्ञानेश्वर महाराज असो, जगद्गुरु तुकाराम महाराज असो, वैराग्यमूर्ती गाडगे महाराज असो. गाडगे महाराजांचं बँकेचं खातं होतं का? 1 रुपया तरी बँकेच्या खात्यात त्यांच्या होता का? लाख लाख रुपयाच्या धर्मशाळा बांधल्या, कधी त्याच्यामध्ये झोपले नाही. कितीतरी सुग्रास अन्नदान होतं, भाकर आणि चटणी खाल्ली. पैसा खूप होता हो, पण आपण दरिद्री म्हणतो. काय त्यांच्या गरिबी होती म्हणतो, गरिबी. समाधानी होते, आपण खूप श्रीमंत. आपण समाधानी नाही. त्यामागचं कारण काय? आमचे मामा शिकवते आम्हाला कीर्तन, सांगा काय सांगत नाही म्हणजे. अहो, डॉक्टरकडे रोज चाला पेशंट,
मी समजा रोज डॉक्टरकडे चाललो, गोळ्या दिल्या, 8 दिवस झाले, पोट काही थांबूनच राहिलं, पोट बसून राहिलं, दुखणं सुरूच. शेवटी डॉक्टर म्हणे नेमकं झालं काय सांगून काऊन राहिले म्हणे तुम्ही, तुमचं पोट काऊन दुखते. मी म्हटलं मामांना 2 मजली बिल्डिंग होती, आता मामाची 3 मजली बिल्डिंग झाली, मग पोट दुखायचं थांबायला. म्हणजे आपलं दुखणं दुसऱ्याचा आनंद पाहिला, पोट दुखलंच पाहिजे. मित्राचं असो किंवा शेजारचं असो, त्याच्या घरात जर आनंद वाटत असेल तर आपल्याला सुद्धा आनंद झाला पाहिजे, पण दुनिया तशी नाही म्हणून दुःखी आहे असा. एक मित्र म्हणाला मला इतका आनंद झाला म्हणे, इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. तुम्हाला गावा म्हणजे माझ्या मित्राला 1 लाखाची लॉटरी लावली. तो म्हणे कलियुगामध्ये पहिल्यांदा पाहतो मी मित्राला 1 लाखाची लॉटरी मिळाल्यानंतर मित्र जो आहे तो आनंदात आहे. पहिलं उदाहरण आहे म्हणे, खरंच नाही तर आज मित्रापासून मित्र दूर झालेले आहे म्हणे, आणि त्याच्या दुःखामध्ये दुःखी व्हायला पाहिजे तर सुखी होतात म्हणे लोक. तेव्हा त्याने सांगितलं तसं नाही म्हणे राजा, त्याची 1 लाखाची लॉटरी जी लागलेली आहे ती सकाळपासून पवाराला ती सापडून नाही राहिली म्हणे, म्हणून मला आनंद आहे. हे दुनियाची रीत आहे, म्हणून म्हणतात की असा पैसा काही कामाचा नाही. कितीतरी गेले देह सोडणी साधन कोण सांगतात. म्हणून ग्रामजयंती महोत्सव यासाठी आहे. कशासाठी आहे की आपल्या मनामध्ये काहीतरी बदल झाला पाहिजे. जर आपलं मन पहिले सारखंच असेल तर या ग्रामजयंती महोत्सवामध्ये येऊन कितीकही आपण भजन कीर्तन केले, ऐकले तरी आपला फायदा होणार नाही. हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ज्यांनी अनेक गावामध्ये कार्यक्रम घेतले, केवळ बोलायचे नाही महाराज. तुम्हाला माहिती आहे अमरावतीजवळ एक गाव आहे, कोणतं गाव? गोपाळपूर. नाव ऐकलेलं जवळ आहे ना ते. त्या गोपाळपूरचं नाव काय होतं आधी, कोण सांगू शकते? काय होतं? आणि महाराज अशाच गावात जायचे, त्या गावामध्ये जायची व्यवस्था नाही, रस्त्याची व्यवस्था नाही, स्वच्छ घर नाही, काही नाही. तुम्हाला त्या गावाचं नाव गोदरी होतं. हो, महाराजांनी सांगितले या गावाला जाऊन आपल्याला कार्यक्रम करायचा. कार्यकर्ते पाठवून दिले. 10 दिवस तिथे शिबिर चाललं, स्वच्छता अभियान राबलं, विहिरी एरी सर्व चांगले झाले. महाराज शेवटच्या दिवशी गेले त्या गावामध्ये आणि सांगितले तुमच्या गावामध्ये गाई म्हशी गुरं खूप आहे, खूप मोठं शेण आहे, म्हणून तुमच्या गावाचं नाव गोदरी पडलं असेल, परंतु इथे दूध दुभत सुद्धा खूप आहे, म्हणून आजपासून या गावाला गोपाळपूर म्हणा. त्याचप्रमाणे वर्धा जिल्ह्यामध्ये गेले, उंदीर गाव होतं. काय गाव? उंदीर गाव. त्याला सुंदर गाव केलं. धोत्रा गावाला माणिक ग्राम, फारवाडीला आदर्श ग्राम. अहो, बोल के धनी खूप मिळतात, हो करते धनी मिळत नाही. पुढे जर करायचं काम पडलं स्वच्छता अभियान, आपलं ठरलेलंच आहे. फोटो काढणारे पटापट फोटो काढते, आपल्याला झाडू. वंदनीय महाराजांचं असं नव्हतं ग्रामस्वच्छता अभियान, गाडगे महाराजांचा खराटा असा नव्हता, अहो रात्र झटत होता. वंदनीय महाराज सुद्धा जिथे ग्राम जयंती निमित्त किंवा कार्य करायचं असेल स्वतः हातामध्ये घ्यायचे पावडं आणि डोक्यावर टोपलं घ्यायचे. प्रमाण आहे ना, सांगू का? डोक्यावर टोपली, हातात पावळे, मुखी हरी नाम देवासी आवडे. हेची साधन आता साधले साधले, हेची साधन आता साधले. कोणी सडका करी, कोणी बांधी विहिरी, कोणी सडका करी, कोणी बांधी विहिरी. सुधराया गाव सारे ही ग्राम जयंती आहे खरी. महाराज स्वतः राहायचे. जेव्हा तुम्ही स्वतः कोणतं कार्य कराल तर लोकांना म्हणायचं कामच पडणार नाही. आपण स्वतः जर करायला लागलो तर आपोआप काम होत राहील. असे वंदनीय महाराज किती साधे राहणे, परंतु कार्य किती महान, किती मोठं काम. अरे वेदांत परिषद भरली, वेदांत परिषद
वेद मार्तंड, वेद शिरोमणी असे अनेक उपाधी असणारे सर्व वेदांत पंडित होते. महाराजांना तिथं कार्यक्रम घ्या म्हणून सांगितलं. कोणी? अनुयायांनी. त्यांनी त्यांना सांगितलं की बिलकुल होणार नाही. तरी पण पाहू म्हणे, आम्हाला शेवटचा दिवस जर मिळाला तर 5 मिनिटं देऊ म्हणे त्यांना, कारण त्यांना वेदांचं काय ज्ञान म्हणे. एवढं धोतर, आता खंजरी कुठे जायची? भोगबी त्यागबी, काय शब्द आहे. हे शब्द जर आपण ऐकले जिंदगीत, आपण एवढं जरी करतो म्हटलं तर होऊ शकत नाही. त्याग का बी, त्याचा अर्थ कळते का जरा? आपण सांगताना काय सांगतो पहा, हे कोण केलं? हे सप्ता फक्त नाहीतर बाया पहा, प्रत्येक बाई नवऱ्याला एकदा तरी म्हणलं असतं, मी होती म्हणून, नाहीतर मी. कबीरदासजी महाराज खूप छान म्हणतात हो, महिना महिना करे तो बैठी शक्कर खाय, महिना महिना करे तो बैठी शक्कर खाय, बकरा म्या म्या करे तो 100 बार काटा खाय. मी, अहंकार गेला, तुका म्हणे देव धारा. बरोबर आहे? नवल अहंकाराची गोठी, विशेषेन लगे ज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. वंदनी महाराज सुद्धा म्हणता, अहंकार मत कर आदमी मेरा भला, कुछ सोच अपने मगज में. अहंकार करायचाच नसतो, परंतु अहंकार प्रत्येकाला राहतोच. मला अहंकार नाही म्हणणं हा सुद्धा अहंकार आहे. मला अहंकार नाही म्हणणं सुद्धा अहंकार आहे. त्याला आमचे भोगवी त्यागवी त्यागकावी हे म्हणायचं सुद्धा नाही. यासाठी ग्रामनीती आहे. घरा गेल्यानंतर म्हणू नका कोणीच, मी हा म्हणून टिकली नसन तसं. माणसाने म्हणायचं मी हा म्हणून, नाहीतर एखादा सोडून गेला तर संसार छोडे नाही घर बार पर. शेवटचं नाही पहा, महाराजांना म्हणलं म्हणते संसार सोडायचा नाही, एवढंच पाठ करते, संसार सोडायचा नाही. पण गुरु चरणारमध्ये, गुरूंच्या चरणामध्ये, चरण म्हणजे कोणते? ते म्हणून रोज रोज यावं समाधीवर दर्शन घ्यावं का? इथं चरण आहे महाराजाचे. दिव्य बोध आणि दिव्य साधना हे आहे गुरुचे चरण. न होत गुरुची पूजा, गुरु सुगंध लावून या. न होत गुरुची पूजा, गुरु समाळवा होऊन या. पूजा गुरुची होत असे, वचनी त्यांची जायना. जरी प्राण जाई क्षणा. त्यांनी जे वचन दिलेलं आहे ते वचन पाळणे म्हणजे गुरु आज्ञा पाळणे. आपण ते सोडून बाकी सगळं करतो, हे की नाही? इतके सुंदर सांगतात काही शिक्षक महाराज, साबळे महाराज. या कोवळ्या कळ्या माझी, लपले रवींद्र ज्ञानेश्वर शिवाजी, विकसता प्रगटतील समाजी शेकडो महापुरुष. किती सुंदर आहे. सगळ्या शिक्षकांना पाठ आहे. तर आता शब्द जो आहे विकसिता म्हणल्यानं का त्या विद्यार्थ्याचा विकास. स्त्री पुरुषी दोन चाके, जरी परस्पर सहाय्यके, तरी संसार चाले कौतुके ग्राम होईल. बाबर महाराजांनी सुंदर सांगितलं, एक चाकून एक चाक मी, चालला संसार. हा, परस्पर सहाय्यके. बाहेर राहते का सहाय्य, माणसं राहते सहाय्य. संसार म्हणले की तुम्हाला सगळ्याला माहित आहे कशा अडचणी आहेत. नरदेह दिलेला आहे, त्यामध्ये संसार करायला, भगवंताची प्राप्ती करायची आहे, सर्व काही करायचं आहे. निदान आपल्या मुखामधून चांगले शब्द तर निघले पाहिजे. एक हात 100 जणांना नमस्कार करायला लावू शकेल. हात म्हणजे धाकानी. परंतु प्रत्येकाला जर आपण नम्रतेने राम 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 राम, जय गुरु जय गुरु जय गुरु केलं तर पुढचा काय करतो? असं म्हणलं कोणी, कायचा जय गुरु आलोय? जय गुरु. म्हणून मुखामधून कधी पण आपल्या वाईट निघणे, शब्द अपशब्द निघले पाहिजे आणि कोणाला रागात उच्चार निघले पाहिजे.
कबीरदास महाराज म्हणतात, ऐसी बात बोलिए मन का अपाक होय, औरों को शीतल करे खुद भी शीतल होय. वंदनीय महाराज म्हणतात, आपल्या बोलण्याने उबगतील जन, ऐसे कधी न करावे भाषण, कोणाचेही पूर्ण ऐकल्या विना मधून न द्यावे उत्तर. एक पत्नी यानं नवऱ्याला खूपच त्रास द्यायची, दादा एवढा त्रास द्यायची, काही आणलं तिच्या विरोधातच बोलायची. एक बाई म्हटलं, इथल्या नाही, एक कोणत्या तरी खेड्यावरची भाजी आणली, काय हो किती कच्ची भाजी आणली, तुम्हाला तर कोणी फसवतेच. दळण आणलं, दळून आणल्यावर काय म्हणते, काय लग्न नाही झालं तरी आत्तापासून अनुभव टाळ्या वाजवायचे. दळण आणलं तर काय सांगते म्हणलं तर ते जाण्याचं आणलं. कोणत्या विषय तुम्हाला तर कोणी फसवतेच. सुरू आहे तिथं. घरी आल्याबरोबर जे बडबड बडबड सुरू होईल, बडबड सुरू होईल, त्याला नाही विचारलं. ज्या घरामध्ये बाई बडबड करते, आलेले शिवाय देते ना, खरं त्या घरामध्ये माणूस उशीर राहील. ज्या घरामध्ये बाई आदर सत्कार करते, चांगलं बोलते ना, त्या घरामध्ये लवकर येतो पुरुष. एका दिवशी आला तिकडून, घरामध्ये पाय टाकला, आवाज बिलकुल नव्हता, सगळं शांत वातावरण. म्हटलं असं कसं झालं बाबा, चमत्कार कुठून झाला. पोराला म्हणे, आहे म्हणे घरात, नाही बाबा म्हणे, लय मारलो म्हणे मला. काय म्हणे, लय मारलं म्हणे मला. काऊन म्हणे, जाऊ द्या म्हणे, मी नाही सांगत पण लय मारलं म्हणे, म्हणून शांत बसून आहे का म्हणे. हो ना म्हणे, ते बाया लावतात ना म्हणे काहीतरी, त्या पोरीला माझ्या बाई तू काय लावतोस तिथं, असं काय लावतो आपण इथं. हा बरोबर आहे, बरोबर आहे, सांग सांग काय लावतो. हा ॲब्रो पेन्सिल. हा इथं काय लावतो, इथं शाबाश, हुशार आहे, काजळ, बरोबर आहे की नाही. आणि इथं हेच सांगितलं म्हणे, मला म्हणे जा शेजारच्या दुकानात लिपस्टिक आण. मला काय माहित नाही म्हणे, तिथे गेलो मी दुसरंच काहीतरी आणलं म्हणे, आईनं असं लावलं म्हणे. काय आणलं त्याला, फेविस्टिक घेऊन आलं ते. हिले काय म्हणे नवरा, त्याला बाप म्हणे, बापा तू तर धन्य आहे बाबा म्हणे, एक दिवस का म्हणे तुला चांगला दिला म्हणे आनंदानं. तुला मागून हे घे म्हणे 10 रुपये, डबल कधी जर मागलं तेच देत जा म्हणे. म्हणून बोलणं कसं राहिलं, जैसे साच आणि मवाळ, मितले आणि नसाळ, शब्द जैसे गंधोळ अमृतांचे. काय महाराजांचं वाक्य होतं, काय बोलायचे, प्रत्येक शब्दाला इतकं सुंदर बोलायचे. त्या वेदांत परिषदेमध्ये महाराजांना फक्त 2 मिनिटं वेळ दिला होता. आणि सगळ्यात शेवटी खुर्चीवर बसून होते. आपल्या गुरुकडून आपण शिकावं काहीतरी गोष्टी. झाडझूड करणं, मावड्याने माती साफ करणं, कधी मान नाही, सन्मान नव्हता पाहिजे. मागच्या खुर्चीवर सगळ्यात मागे बसले होते, सगळे वेदांत पंडित बसले होते, आणि सगळे लोक उठताना महाराजांना त्यांनी चान दिला. महाराज गेले, माईक घेतला हातामध्ये, सुरुवात केली. पहिला शब्द काय घेतला, जहां भेद है वहां वेद नहीं है, सर्वत्र सुखी संतु ये वेदों का सार है, परोपकार पड़ पीड़नम ये वेदों का मूल मंत्र है, पड़ोसी भूख से मर रहा हो और तुम केवल वेदों की रुचा का वर्णन कर रहे हो, ये तो कोरा वेदांत है. मुझे वेद प्रिय है, मैं भी वेदों की रुचाओं का उच्चारण करता हूं, लेकिन भूखे को रोटी देना, प्यासे को पानी देना, किसी अनाथ की सेवा करना, यही वेद सिखाता है. अगर इसके बिना आप जीवन जीते हो तो आपको वेद समझ में ही नहीं आया. काय टाळ्यावर टाळ्या पडून राहिल्या, काय टाळ्यावर टाळ्या पडून राहिल्या होत्या. आणि जाणारे लोक सर्व पुन्हा आतमध्ये आले. महाराजांना 2 मिनिटं दिले, महाराजांचं अर्धा तास भाषण चालत राहिलं तरी लोक उठायला तयार नाही. आणि ते वेदांत पंडित सुद्धा परेशान झाले.
मुखामध्ये, वाचेमध्ये हे सर्व का आलं होतं आपण ओळखू शकत नाही. महाराजांना कोणीच ओळखू शकलं नाही, आजही ओळखू शकलो नाही आपण. काय होते म्हणून आपलं अधिष्ठान जे आहे ते पक्क पाहिजे, लक्षात घ्या. तुम्हाला खरं सांगतो, म्हणजे खोटी गोष्ट नाही, आमच्या इथल्या बजरंगबली मंदिरामध्ये जवळपास 20 ते 25 वर्ष आधी महाराजांचं भजन म्हटल्यानंतर त्या भजन करायला काढून दिलं होतं आणि इथं कधीच वंदनी महाराजांचं भजन नाही असं सांगितलं होतं, करायचं नाही. तुम्हाला नवल वाटेल, आता 5-7 वर्ष आधी त्याच मंदिरामध्ये आदरणीय विलासरावजी साबळे महाराजांचं राष्ट्रीय कीर्तन झालं. किती मोठा बदल झालेला आहे. हे का बदल होते? आपण प्रचार जसा करतो त्याप्रमाणे लोक वागतात. आमच्याकडे वारकरी संप्रदाय आहे. गुरुदेव साहेबांचं राष्ट्रीय कीर्तन म्हटलं तर त्यांना आवडायचं नाही, म्हणून वारकरी कीर्तनाची सुरुवात करायची. त्यामध्ये गुरुदेव आणि महाराज कसे तुमच्या संतांसोबतच आहेत हळू दाखवायचं आणि मग राष्ट्रीय कीर्तनाला रंगत येते. आपण म्हणजे महाराज सांगितलं, प्रचारक प्रेतात प्राण आणि दुबळ्यास करी कार्याभिमानी, असं व्हायला पाहिजे. ते वंदनीय महाराज त्या काळामध्ये विषमता पसरलेली असताना ग्रामनीतीच्या माध्यमातून आपल्याला समता नांदवायला सांगतात आणि पुढे महाराज म्हणतात, काय सांगतात? कितीतरी गेले देह सोडून साथन, किती जण गेले पण सोबत काय आलं का? आणि दुसऱ्यांदा सांगतात, दुसऱ्या चरणामध्ये सांगतात की हा नरदेह एक ना एक दिन कोण येणार घ्यायला? कोण येणार घ्यायला आपला नरदेह? कधी येणार आहे? जन्म सगळ्यांना माहित आहे, पण मृत्यू माहित आहे का? मृत्यूला जिंकणाऱ्याला काय म्हणतात? मृत्युंजय. वंदनीय महाराजांनी सांगितलेलं आहे, विधाता मृत्यू होयसी, विधाता मृत्यू होयसी, हजारो लोग रोते, विधाता मृत्यू होयसी, हजारो लोग यमराज कधी येईल सांगता येत नाही. मरणाची घडी कधी येईल आपल्याला सांगता येत नाही. लोक चहा पिता पिता कप तसाच, चहा सुद्धा प्यायला वेळ भेटत नाही. आपल्या हातातला कप तशाला तसा राहतो. हे सगळं आपल्याला माहित आहे, पण एवढी धावपळ सुरू आहे, एवढी धावपळ सुरू आहे आपली. म्हणून वंदनीय महाराजांच्या ठिकाणी यहाँ पर भागना नहीं है, यहाँ पर त्यागना भी नहीं है, यहाँ केवल जागना है. अपने आत्म के हरदम जागृत पाहिजे. झोपेचं सोंग घेणाऱ्याला उठवता येते का? आपल्या गुरुदेव श्रमणात सुद्धा काही सेवा कशी आहे, झोपेचं सोंग घेतात. जागृत होऊच शकत नाही लोक. जागृती कधी व्हायला पाहिजे? कधीही केव्हाही तिला वेळ नाही पाहिजे. जागृत होणं म्हणजे काय? की नरदेह मिळाला, या नरदेहाचं भलं कसं करता येईल, पुन्हा हे घर आपल्याला भाड्यानं मिळेल का, मिळण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल. वंदनीय महाराजांनी सांगितलेली जी भजनाची गंगा आहे, ग्रामगीतेची गंगा आहे, अनेक पुस्तके आहे, संतांचे जेवढे जेवढे वाङ्मय आहे, वाङ्मयी सेवा सेवाची जाण, जेणे मार्गी लागती जन, जनते तुका जनार्दन जाणून कार्य करावे. त्याच्यातून जेव्हा कधी आपल्याला वाटेल तेव्हा आपण जागृत होऊ शकतो. तेच वंदनीय महाराज झालेलं आहे की आपला यमराज कधीही आपल्याला न्यायला हे आपल्याला सांगता येणार नाही. त्यामुळे प्रत्येक क्षणी आपण जागृत राहायला पाहिजे. असं नाही तुला उद्या पाहून घेतो, तू असं करतो तसं करतो, काही विषय. जोपर्यंत आहोत तोपर्यंत चांगलं राहायला पाहिजे. सोन्यानी पटकन सुंदर सुंदर गरम गरम शिरा कराव आणि सासूला चाराव. करता करता पहिले आपण खाल्ला तरी चालते. काय सांगता येते कधी जीवनाचा भरोसा आहे का आपल्याला? नाही भरोसा. फळ प्राणाचा कधी यमराज आहे, कधीही पण जाऊ शकतो. म्हणून वंदनीय महाराज सांगितलं, परंतु शेवटी ते सांगतात की तुकड्या दासा म्हणे हरी स्मरणे तरशील तू भवडोळी.
कोणामुळं? पण तो सराव असतो तसं ज्या मूर्तीचे आपण उपासक आहोत त्याचं कार्य कसं आहे, त्यामध्ये कोणते गुण होते, त्यातलं एक जरी आपण अंगीकारला तरी आपल्या जीवनाचं भलं होऊ शकते. म्हणून म्हणतात महाराज, काय सांगतात, त्या परमेश्वराच. अरे परमेश्वर काहीच नाही. खरं सांगतो ना, वंदनीय महाराजांना आपण ओळखू शकलो नाही, आजही ओळखू शकत नाही. किती संत महात्म्यांनी सर्वांनी त्यांना मानलेलं आहे. आणि त्या परमेश्वराला काय पाहिजे, काय द्यायचं देवा? देव मोठा नव्हे भव्य मंदिराने, देव मोठा भव्य नव्हे मोठी पूजा केल्याने. देव सर्वांशी सारखाच आहे, पण कसा? त्याला काय पाहिजे? भजन आहे महाराजांचं, लक्षात घ्या. सर्व आहे तयाचे पाशी, सर्व आहे तयाचे पाशी, परिभावच लागे त्याशी. कुणी द्या हो कुणी तरी द्या हो, माझा हरी विकतची काय पाहिजे? फक्त भाव पाहिजे. तुका म्हणे होय भावेची संतोषी. फक्त त्या परमेश्वराचे आपल्यामध्ये भाव पाहिजे आणि श्रद्धा पाहिजे. अटळ हो निष्ठा सबसे बढ़कर मेरा मैं जानो, बीज न बोए जाते खडक पर असं वंदनीय महाराज सांगतात की तुम्ही जीवनामध्ये नंतर काय करायला पाहिजे. त्यासाठी ग्राम जयंती आहे, लक्षात घ्या. आपल्या घरामधील कलह असो, समाजामधील कलह असो, या सगळ्या गोष्टी आपल्यामधून निघून गेला पाहिजे. वंदनीय महाराजांनी काय केलं, जेव्हा जेव्हा या देशावर कोणत्याही प्रकारचं संकट आलं, वंदनीय महाराज तिथे धावून गेले. आपल्या सर्वांना माहित आहे, चीनचा युद्ध असो की पाकिस्तानचं युद्ध असो, वंदनीय महाराज या जगामध्ये एकही संत पुरुष आजपर्यंत नाही झाला जो बॉन्डीवर गेला असेल, युद्धभूमीवर गेला असेल, जवानांना त्यांनी मनोबल वाढवलं असेल. वंदनीय महाराज गेले बरके सेक्टरवर, त्या थंड हवेच्या ठिकाणी, तिथे आपल्या सैनिकांना आवाहन केलं, वीर वृत्तींची, वीर रस वृत्तींची भजने गायली. हिमालय सुद्धा पिघळला. हिमालयाने सांगितलं असेल, अरे माझ्या स्वतःच्या आत्मोद्धारासाठी अनेक महात्मे इथे येऊन गेले, त्यांनी स्वतःचं कल्याण केलं असेल, परंतु देश कार्यासाठी, राष्ट्र कार्यासाठी येथे येऊन या जवानांनी मलाही बळ देणारा महात्मा पहिल्यांदा बघत आहोत. असं कोणाच्या मुखातून निघलं असेल? हिमालयाच्या मुखातून निघलं असेल. ते वंदनीय महाराज ते सांगतात आपल्याला कसं राहायचं, कसं करायचं. कितीतरी अशा गोष्टी आहे वंदनीय महाराजांनी सांगितलेल्या आहेत. आणि खरं जीवन जगत असताना स्वतःसाठी सर्वच करतात, स्वतःसाठी सर्वच करतात, परंतु लोकांसाठी केलं पाहिजे. विशेषतः या मायमाऊलींनी इतकं सुंदर इथं पारायण झालं. खरंच आपण टाळ्या वाजवून त्यांचा सत्कार केला. आपण खरंच सांगतो, जिचे हाती पाळण्याची दोरी, तीच जगाचे उद्धार करी, ऐसी वरली मातेची थोरी, शेकडो गुरु होऊनही म्हणतात, कारण त्या माऊलीच्या हातामध्ये असते सर्व काही. तुम्ही म्हणा छत्रपती शिवाजी महाराज किती महान होते, परंतु त्यांना घडवणाऱ्या कोण आहे? आई जिजाऊने बनवाया. कोण बनवलं? ते छत्रपती शिवाजी महाराज. त्यांचं आजही नाव निघते, है की नाही? एकही मंदिर या राज्याचं नाही, परंतु प्रत्येकाच्या हृदय सिंहासनावर विराजमान असणारे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्याबद्दल काय बोलावं? त्यांना कोण घडवलं? जिजाऊ आईनं. लक्षात घ्या, जिजाऊ आऊसाहेबांनी घडवलं. जेव्हा शिवबा पोटामध्ये होते तेव्हा बायाजवळ आल्या, सगळ्यांनी विचारलं, आई आऊसाहेब तुम्हाला काय पाहिजे, काही खायला आणू का? आपल्या बाया चिंचच मागते म्हणते, जुन्या काळात मागायचे आहे ना, सर्दी पडसा व्हायचा सगळा बाळाला. आजकाल ते सिरियलच पाहून राहिले, कोणती तरी तारक मेहता का. आता ती सिरियल पाहत जर तुम्ही खरंच पोटात बाळ असताना पाहत, ते पोरग नाही पोपटला सारखं, नाही तर बागासारखं. जिजाऊ साहेब का म्हणाल्या,
मला रणांगणावर जावं वाटते, हातात तलवार घ्यावं लागते आणि शत्रूवर तुटून पडावं असं वाटतं. म्हणून त्यांच्या पोटी कोण आले? छत्रपती शिवाजी महाराज. आधी त्यांचं नाही होतं. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं, शुभराजाचं, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या गडावर. शुभराजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या गडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या गडावर. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं, शिवराजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या गडावर. आईच्या हातात राहते, लक्षात घ्या. याचा अर्थ वडील काहीच करत नाही असं नाही, वडील सुद्धा करतात. लक्षात घ्या, ज्या मुलाबाळांवर आईचं जेवढं प्रेम असते तेवढंच मुलांचं पण प्रेम असते. आम्हाला सर्वांना माहित आहे. आपण म्हणतो की वडील खूप चिडचिड करतात, रागावतात, ते फक्त आपल्या चांगल्यासाठी. लक्षात घ्या, इतकं प्रेम असते वडिलांचं. कधी तुम्ही वडिलांचं प्रेम पाहिजे असेल तर मुलीचं लग्न होऊ द्या एखाद्या वेळेस. ते मुलीचं लग्न होताना सिंहाची छाती असणारा बाप सुद्धा एखाद्या कोणत्यामध्ये जाऊन जेव्हा रडतो, त्याच्या डोळ्यातून अश्रू येते ना, तेव्हा आपल्याला कळते की वडिलांसुद्धा किती प्रेम होतं. आणि असे आपले सर्वांचे गुरुदेव, वंदनीय गुरु मावली, त्यांची आज ग्रामजयंती. सर्वीकडे उल्हास साजरी होते तशी आपल्या इथे सुद्धा साजरी होत आहे. आणि त्यामध्ये वंदनीय महाराज सांगितलं की आपल्यासाठी जगू नका. कुणासाठी जगा? दुसऱ्यांसाठी जगा. हे की नाही? हे तर सगळ्यांना समजते ना. आहार, भय, निद्रा, मैथून हे प्राणी मात्रांना सुद्धा आहे ना आपल्याला आहे. मग आपल्यामध्ये त्याच्यामध्ये फरक काय आहे? तर आपण स्वतःसाठी नाही जगायचं, सर्वांसाठी जगायचं. अपने लिए जीना वो जीना नहीं है, जो सेवा में मरता वो मरना नहीं है. अपने लिए जीना वो जीना नहीं है, जो सेवा में मरता वो मरना नहीं है. दास तुकड्या कुछ कर ले भलाई, कहे दास तुकड्या कुछ कर ले भलाई. भलाई से जग में क्षमा जलेगी. माटी की काया बंदे माटी मिलेगी. माटी की काया बंदे माटी मिलेगी. तेरे पीछे इंसान वीरत रहेगी. माटी की काया बंदे माटी मिलेगी. तेरे पीछे इंसान वीरत रहेगी. माटी की काया बंदे माटी मिलेगी. तेरे पीछे इंसान वीरत रहेगी. वंदनीय महाराजांचे शब्द आहे. संतांचं सांगायचं लक्षात घ्या. अपने लिए जीना हो जीना नाहीये, जो सेवा में मरता हो मरना नाही. सेवा खूप प्रकारची आहे, लक्षात घ्या. आई वडिलांची सेवा, संत सेवा, राष्ट्र सेवा, देश सेवा. शहीद भगतसिंगांनी कोणती सेवा केली? भगतसिंग, सुखदेव, राजगुरु तिघांना सुद्धा फासावर लटकवायचं होतं. जेलरने सांगितली शेवटची इच्छा काय? भगतसिंगांनी सांगितलं फक्त आम्हाला एकमेकाला, मित्राला गळ्याला गळे मिळवायचे, आमचे हात सोडा थोड्या वेळासाठी, फक्त आलिंगन द्यायचं माझ्या दोस्तांना. जेलरने सांगितलं ठीक आहे. आणि जेव्हा आलिंगन घ्यायला गेले तेव्हा सुखदेव म्हणाले, भक्त्या बोले हम तो फांसी पर लटक रहे बोले, लेकिन फायदा क्या है बोले इसका. काय म्हणाला? आपण तर जाणार होता, आपल्याला फाशी ठरली, आपल्याला फाशीवर लटकवणार, त्याचा फायदा काय होईल? तेव्हा भगतसिंगांच्या मुखामधून निघाले शब्द आहे, अरे हमारी फांसी से क्या होगा ऐसे मत कुछ सुखदेव. जिस दिन हमारी फांसी मिल जाएगी उस दिन हजारों भगत सिंह यहाँ पर पैदा होंगे जो देश को अपनी गुलामी से आजाद करेंगे.
ही आहे देशभक्ती, राष्ट्रभक्ती, मातृ पितृभक्ती, ह्या सर्व भक्ती जी आहे ह्या सांगितलेल्या भक्ती महाराज. भक्ती विना उद्धार नाही कोणाचा, भक्तीसाठी मनाचा हा शब्द खूप महत्वाचा, लक्षात घ्या. प्रत्येक भजनामध्ये प्रत्येक वाक्यामध्ये वंदनीय महाराजांनी एक अशी शब्द टाकलेला आहे, प्रत्येक जर विचार केला तर मनाचा. हे मन इतकं भयानक आहे, लक्षात घ्या. चांगल्या चांगल्यांना सुद्धा आवडत नाही. अर्जुनाला सुद्धा अर्जुनाने म्हटलं होतं की खरंच हे मन चंचल आहे का, तेव्हा भगवान श्रीकृष्णाने दुजोरा दिला होता की हो बरोबर आहे अर्जुना, हे चंचल आहे. म्हणून या मनाला सुद्धा आवर बसायचं असेल त्याचं कारण प्रत्येकाचं आहे वंदनीय महाराजांची प्रार्थना, वंदनीय महाराजांचं भजन आणि ग्रामगीता पठण, जे आपल्या ग्रामदेवती महोत्सवामध्ये अतिशय उत्साहामध्ये साजरं झालेलं आहे. मला 10 वाजतापर्यंत वेळ दिला होता, परंतु वंदनीय महाराजांविषयी जेवढं सांगावं तेवढं कमीच आहे. परंतु आता वेळ संपत आलेला आहे, म्हणून आपण महाराजांचं जपान येथे जेव्हा महाराज गेले विश्व धर्म परिषदेमध्ये, ज्याप्रमाणे स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेला शिकागो येथे सर्वांना जिंकून घेतलं होतं, तसं वंदनीय महाराज जपानला जेव्हा गेले विश्व शांती परिषदेमध्ये, तेव्हा महाराजांचं उद्घाटन ज्या भजनाने झालं, सगळ्या उपस्थितांची जपानवाल्यांची सगळ्यांची मने महाराजांनी जिंकून घेतली. त्या भजनामध्ये महाराज म्हणतात, वंदनीय महाराजांचं ते भजन फक्त त्यांनी उद्घाटनच नव्हतं झालं, ते आजही प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येक ठिकाणी गुणगुणल्या जातं आणि ते भजन गायला जातं. हर देश में तू, हर भेष में तू, हर देश में तू, हर भेष में तू, तेरे नाम अनेक तू है, तेरे नाम अनेक रंगभूमि यह विश्व भरा, तेरी रंगभूमि यह विश्व भरा, सब खेल में मेल में तू है, सब खेल में मेल में तू है. हर देश में तू, हर देश में तू, हर देश में तू, हर देश में तू, तेरे नाम अनेक तेरे नाम अनेक तेरे नाम अनेक यह दिव्य दिखाया है जिसने, वह है गुरुदेव की पूर्ण दया. यह दिव्य दिखाया है जिसने, वह है गुरुदेव की पूर्ण दया. कहे को कोई ना और दिखा गया, कहे कोई ना और दिखा, बस मैं और तू सब ये कही है, बस मैं और तू सब ये कही है. हर देश में तू, हर देश में तू, हर देश में तू, हर देश में तू, तेरे नाम अनेक तेरे कही है, तेरे नाम अनेक तेरे कही है, तेरे नाम अनेक तेरे कही है. लक्षात घ्या, ग्राम जयंती म्हणजे वंदनीय महाराजांचा जन्मोत्सव. संपूर्ण आयुष्य महाराजांनी चंदनाप्रमाणे फक्त आपल्या सर्वांसाठी झिजवलेलं आहे. महाराजांचं या एप्रिल महिन्यामध्ये आगमन झालं आणि कुठे ना कुठे बघा, या एप्रिल महिन्यामध्ये कुठे ना कुठेतरी पाऊस येतो, वारा धुवून येते. वंदनीय महाराजांचा जन्म सुद्धा तसाच झाला होता, लक्षात घ्या. पैदा हुआ इस देह से सारा उड़ा घर बार है, आई हवा उस वक्त भी बंधन से बेड़ा पार है. माँ बाप कहते थे हमें तेरे कदम नहीं स्थिर है, पैदा ही होने से लगी तेरे पीछे फिर है. जपानला महाराज जेव्हा गेले तेव्हा तिथल्या लोकांनी महाराजांचं इतकं आनंदाने स्वागत केलं, इतकं आनंदाने स्वागत केलं, महाराजांना कळेना काय झालं. ते म्हणाले, महाराज सही में भारत भूमि संतों की भूमि है, वहां पर सही में ईश्वर रममान होते हैं, हमने सुना था, लेकिन आज हमें इसका एहसास हुआ. तेव्हा महाराज म्हणाले, ऐसे क्या हुआ भाई. तेव्हा त्यांनी सांगितलं, कई सालों से वर्षा नहीं आ रही थी, बारिश ही नहीं हो रही थी, हमारी धान सब सूख रही थी,
आपके आने के पहले दिन यानी कल इतनी बारिश है देखो और हमारी फसल जो है वो अच्छी आ रही है. महाराजांचे शब्द काय त्याच्यावर आपल्यासारखं असतं तर नक्कीच म्हटलं असतं. मग आपलं आहे तस आपण काम केलंही नसतं एखाद्याला म्हणलं तुमच्यामध्ये झालं. हा महाराज काय म्हणतात लक्षात घ्या, ऐसा कुछ नहीं भैया, वरुण राज तो मेरे जन्म से ही पीछे पडे हुए हैं. हा शब्द आहे, याला म्हणतात संत. कसे बोलत असाल हे की नाही, असं वंदनीय महाराजांनी म्हटलं. आणि तिथून संपूर्ण आयुष्य आपल्या चंदनाप्रमाणे ठेवणारे महाराज त्यांची इथे महासमाधी, त्या महासमाधी समोर आज खरंच भाग्य कुणाला लाभे असे साबळे महाराजांचं भजन सद्गुण कार्य वेळे जात असते. या समाधी समोर समाधी रोजच बघतो. किती खांब आहे कोण सांगू शकते तुमच्यापैकी याच्यामध्ये? बायांपैकी किती नमस्कार करता जाऊ रोजच? किती खंबे आहे सांगा ना. आता मोजायला जाऊ नका, एखादी उठून चालली जायची मोजायला. किती आहे म्हणा? 10. किती आहे? 6. समोर किती आहे? मागे किती आहे? 4 खांब म्हणजे 4 वेद. या 4 वेदांमध्ये हा महात्मा तिथे पोहोचलेला आहे. लक्षात घ्या. मागे 4 खांब आहे, समोर 2 खांब आहे. 2 खांब समोरचे जे आहे ते संसार आहे आणि मागे 4 खांब म्हणजे परमार्थ आहे. परमार्थ कसा असावा आणि संसार कसा असावा? संसार दाखवा पण परमार्थ कसा पाहिजे? झाकून पाहिजे. पहा मागचे झाकून आहे, त्यामध्ये पाणी आहे, निर्मल पाणी. वंदनीय महाराज होते त्यावेळेस त्याच्यावर कमळाची फुलं राहायची. वंदनीय महाराज सांगायचे की बाबा संसारामध्ये असं राहायला पाहिजे रे. आपण संसाराला इतकं चिपकून आहे. लक्षात घ्या, संत सुद्धा नारळाप्रमाणे, आपण सुद्धा नारळाप्रमाणे, पण फरक आहे. नारळ फुटल्यानंतर सुकलेल्या नारळाचा डौल अधर बाहेर येते, हे संत वय. आणि आपण फोडल्यानंतर सराटा घ्या, अंकिता घ्या, निघता इतके पक्के संसाराला चिपकून. तेव्हा सांगितले संसार जो आहे तुमचा तो छोटा असायला पाहिजे. उडासं जाते परमार्थ झाकून करा, दाखवू नका परमार्थ. कोणाला दाखवायची काही जरूरत नाही. तुमच्या अंतःकरणाला जर भासत असेल तर समाधी खरंच आहे. ती समाधी जीवन समाधी हे संकल्प आहे महाराज. किती षटकोनी आहे ती. षटकोनी म्हणजे 6 आहे त्याला. पहा असं चौकोन नाही, त्रिकोण नाही, षटकोन आहे. ते काय आहे? षडरिपू, षड ऐश्वर्य संपन्न, ह्या सर्व गोष्टी तिथं पाहायच्या. त्या संसारामध्ये आपण कसं राहायला पाहिजे? कमल पुष्प प्रमाणे राहायचे. सुखे संसारी असावे, चित्त परब्रह्मी ठेवावे. पहा न्याय कमळीचा, श्वसनधरी जीवनाचा. ताकामध्ये लोणी राही, परी मेळविणे नाही. तुका म्हणे ऐशा परी सुखी असावे संसारी. संसारामध्ये राहा पण संसार आपल्यात राहू नका देऊ, असं वंदनीय महाराज सांगायचे. पाण्याप्रमाणे निर्लप असलं पाहिजे. पाणी कसं निर्लेप आहे पहा. पाणी जाताना असं म्हणते का, हे तुला कालपासून आंघोळ नाही केली, मी तुला भेटत नाही. हे तू कोण्या जातीचा आहे? अरे वा, शहरात चालली मी, गावात नाही येत. गंगा वाहताना म्हणते का पाणी कधी भेदभाव करते का? तसं वंदनीय महाराजांनी सांगितले की पुन्हामध्ये भेदभाव करू नका, सर्वांशी प्रेमाने वागा. आणि हाच आपण धर्म आज घेऊन गेलो पाहिजे ग्रामजयंती निमित्त. आणि घराचं नंदन म्हणायचं आहे. असे व्हावे कोठेतरी, त्यासी आम्ही म्हणतो वैकुंठपुरी. नांदती द्वेष वत्सराविना बंध भाव सर्व येथे. अशा प्रकारे आजची कीर्तन सेवा जी आहे ती वंदनीय महाराजांच्या चरणी अर्पण करतो. आणि इथेच माझ्या वाणीला मी विराम देतो. विशेषतः या सर्व 7 तऱ्यांबद्दल एकदा जोरदार टाळ्या. अतिशय सुंदर साथ दिलेली आहे. पहिल्यांदा मला इतके चांगले 7 तरी भेटले जातात आपल्यासारखे. सुखी हो भारत देश हमारा, सभी धर्मारु पंथ पक्ष को दिल से रहे प्यारा. विजयी हो, विजयी हो, विजयी हो भारत देश हमारा. निर्भय हो यह देश की माता, मंगल कीर्ति कराने. सत्यशील निर्मल मन से
वीरों को उपजाने सद्गुणी हो यह देश की जनता जीवन सुख सजवाने रंग लाओ पंडित भिखारी सबको सुख दिलवाने विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा स्पृश्य हटे यह सारा देश कलंक मिटाने सबके मन कर्तव्यशील हो धन उद्योग बढ़ाने सबका हो विश्वास प्रभु पर अपनी शक्ति बढ़ाने ब्रह्मचर्य अध्यात्म दैवी गुण घर घर में प्रगटाने सारा भारत रहे सिपाही शत्रु को दर्शाने तुकयादास कहे स्मृति हो सबको भक्ति कराने विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा धन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा भारत देश हमारा। श्री गुरुदेव की जय श्री गुरुदेव की जय बोलो जी श्री गुरुदेव की जय वंदनीय राष्ट्र संत श्री तुकडोजी महाराज की जय सद्गुरु आडको जी महाराज की जय माय मंजुळा माता की जय सभी साधु संतन की जय भारत माता की जय। आजचे कार्यक्रम या ठिकाणी संपले आणि उद्या सकाळी 6